विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपण बघतोय मंत्रिमंडळाचा विस्तार 2 दिवसातच होणार आहे आणि आपण बघतोय की घडामोडींना वेग येऊ लागलेला आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी आज पुण्यामध्ये वक्तव्य केलं आहे की जी पवार कुटुंबियामध्ये फूट पडली होती, हे पवार कुटुंबीय दोन्ही एकत्र आलं पाहिजे अशी त्यांनी साथ घातलेली आहे. बारामतीच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं, पदाधिकाऱ्यांना काय वाटतं, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. माझ्या बरोबर हे सर्व आपल्या पाठीमागं जे आपण बघतोय हे सर्व बारामतीचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. आपण त्यांना विचारूया की एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आपण बघितले की एका बाजूला शरद पवार गट तयार झाला आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचा गट तयार झालेला. सुरुवात करूया आपण सर्वसामान्य नागरिकांपासून की एकंदरीत बारामतीकरांना काय वाटतं. आपण बघितलंय की पवार कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर बारामतीकर हे नेहमीच पवार कुटुंबावर प्रेम करत आलेले आहेत. आज सुनंदा पवार यांनी साथ घातली की दोन्ही पवारांनी एकत्र आले पाहिजेत. बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? पवार कुटुंब केव्हाच वेगळं नव्हतं. हा राजकारणाचा भागीदारी पद्धती दाखवतो. ते एकच आहे आणि एकच राहणार आणि त्यातनंच बारामतीचा विकास होतो. ते वेगळे केव्हाच नव्हतं. आज त्यांनी साथ घातली, बरोबर घातली, वेळ अगदी बरोबर आहे असं वाटतं तुम्हाला? वेळेचा विषय नव्हते तर वेळेचा काय विषय नाही. वेगळे नव्हतेच केव्हा आणि बारामतीकरांनी त्यांना वेगळं काम म्हणलंच नाही. दोघांची कामं दोघांनी केली. सोप्याताईच्या टायमाला खासदारकीचं काम सगळ्यांनी केलंय म्हणून तर सोप्याताईला 1.5 लाखाचं लीड मिळाले आणि विधानसभेचं काम सगळ्यांनी केल्यामुळे अजितदादाला लाखाच्या पुढे लीड मिळाले. जर हे कार्यकर्ते जर वेगवेगळे लढले असते तर वेगळं चित्र दिसलं असतं, पण वेगळे लढलेच नाही, एकत्रच होते सगळे. एकत्रच आहे असे त्यांनी म्हटलेले. सुनंदा पवार यांनी सांगितलं की दोन्ही पवारांनी एकत्र आलं पाहिजे. काय वाटतं? महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की दुसऱ्याचं घर फुटलं म्हणून आनंद व्यक्त करणारे आपण, आपली एक राक्षसी अशी संस्कृती नाहीये. तर कोणाचंही घर फुटलं तर दुःखही होतच. अजित पवार असो, आम्ही आता एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, आमचं ठाकरे कुटुंब असो, त्यामुळं महाराष्ट्राचं खूप नुकसान झालंय की अशा फूट पडण्यामुळे घराघरात महाराष्ट्राचं खूप नुकसान झालंय राजकीय दृष्ट्या. तर ठीक आहे, आता ते एकत्र येतील नाही येतील ह्या गोष्टी बारामतीकर म्हणून सगळ्यांना मान्य की बाबा त्यांनी एकत्र यावं. पण महाराष्ट्राची जी आता परिस्थिती आहे, या परिस्थितीत आता महाराष्ट्र परभणीच्या दंगली परभणीमध्ये अशी परिस्थिती झाली आहे, दंगल घडली आहे किंवा तिथं दंगल घडवण्यात आली आहे, वॉट एव्हर. आज गृहमंत्री नाहीये महाराष्ट्राला. अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये ही आता सिच्युएशन जी तयार झाली, यातून काहीतरी चांगलं घडावं आणि महाराष्ट्राला कुठेतरी प्रगती पथावर जाण्यासाठी प्रयत्न व्हावा एवढं आम्हाला बारामती म्हणून वाटतं. एकत्र आलं तर योग्य काय? एकत्र आलं तर आता साहेब आहेत, ते निर्णय त्यांचा आहे. आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, पण ठीक आहे, बारामतीकरांना तो आनंद होईल की पवार कुटुंब एकत्र येते. काल पवार साहेबांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी स्वतः अजितदादा गेले होते 6 जनपदला आणि त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. त्या कुटुंब बरोबर होते आणि आज दुसऱ्या दिवशी साथ घातली सुनंदा पवार यांनी की दोन्ही पवार म्हणजे अजितदादा आणि पवार साहेबांनी एकत्र येणं गरजेचं. खर तर ही कौटुंबिक सगळी रक्ताची नाते आहेत. आदरणीय पवार साहेबांना दादा दैवत मानतात आणि त्याच्यामुळं साहजिक काल वाढदिवस साहेबांचा होता. दादा तिथं शुभेच्छा द्यायला त्यांच्या कुटुंबासहित गेले होते आणि निश्चितपणाने सुनंदा वहिनी जी बोलल्यात ते की पवार कुटुंबियांनी एकत्र यावं, तशीच भूमिका आम्हा सर्व कार्यकर्त्याची आहे. दादा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते आहेत. सर्वस्व जो निर्णय आहे ते निश्चितपणाने दादा चांगला घेतील आणि जर उद्या साहेब आणि दादा एकत्र आले तर निश्चितपणाने बारामतीकर अतिशय चांगल्या पद्धतीचं एकत्रितपणे काम करतील. ही काय सांगायची गरज लागणार. पवार कुटुंबाच्या व्यक्तींनी साथ घातली की एकंदरीत त्यांनी एकत्र आलं पाहिजे. बरोबर आहे ना. कार्यकर्ता म्हणून किंवा पक्षाची राजकीय भूमिका ही वेगळी असू शकते किंवा भविष्यामध्ये या गोष्टी आता लगेच घडतील किंवा त्याला वेळ लागेल किंवा अजून बारामतीकरांना किंवा जनतेला असं वाटतं की आता हे जे होईल की वरचं सरकार वरती बदल घडून येतील, सेंटरमध्ये खाली बदल घडून येतील, हे सगळे अनिश्चित आहे. परंतु बारामती करून म्हणून आम्हाला विचारा तुम्ही बारामतीकरांचा आम्हाला निश्चित आनंद, कारण आम्ही पहिल्यापासून पाहिलेलं की साहेब आणि दादा एकत्र मिळून काम करतात. बारामतीचा जो विकास झालेला आहे, बारामती मॉडेल म्हणा किंवा बारामतीकडे पाहिल्यानंतर मोठमोठ्या नेत्यांना
मोठमोठ्या लोकांना सुद्धा हेवा वाटतो की इतका विकास इतकी प्रगती म्हणजे बारामती सारख्या एका छोट्या शहराचा मोठ्या शहरामध्ये सुंदर शहरामध्ये रूपांतर या दोघांनी मिळून केलेले म्हणून एक से भले दो आम्हाला निश्चित आनंद होईल. बारामतीकरांना आनंद होत आहे. काय वाटतं पुन्हा पवार कुटुंब एकत्र येण्याची गरज आहे असं सरांना पवार म्हणाले. एक बारामतीकर म्हणून 100% एकत्र येण्याची गरज आहे. पण एक जर जाणकार पत्रकार म्हणून जर विचारलं तर आता महाराष्ट्राचं राजकारण झालेलं आहे. डोळा बिहारवर आहे का? डोळा बिहारवर आहे का? एक जाणकार पत्रकार म्हणून तो माझा विषय आहे की बिहारला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी हा विषय मध्ये काढला आहे का? कारण त्यांनी आता महाराष्ट्र काबीज केला बीजेपीने. त्यांना आता असंच बिहारमध्ये गुगली टाकून साहेबांच्या जवळ करून नितीश कुमारला ब्लॅकमेलिंग करायचं आहे का? पण एकत्र आलं तर चालेल. एकदम बारामतीकर म्हणून एक नंबर. आम्ही बारामतीकर आहोत. एकत्र पवार साहेब आणि दादा आले तर एकदम अतिउत्तम. काय वाटतं काय दोन्ही पॉवर एकत्र असेल तर काय सगळ्याला आनंदच होणार आहे. पण आम्ही शिक्षणाने काय करायचं कारण त्यांच्यासाठी आम्ही सगळं सोडून 50 वर्ष सोपाना लावून लढलो. त्या लोकांचं काय आहे याच्या पुढे सोडून विचार त्याला काही विषय नाही. एकत्र आली पाहिजे दोन्ही पवार कुटुंब. एकत्र आले पाहिजे पण सर्वसामान्य कार्यकर्ते ह्याच्यामध्ये भरायचे जातील. कार्यकर्त्यांचा संभ्रम आहे तो एखादा दुश्मनी घ्यायचा आणि डोके फोडायचं हा जो कार्यक्रम आहे. आता हे जर एकत्र येतील या नाही येतील पण आम्ही जे कार्यकर्ते निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत दोन्ही पक्षातले भाऊसाहेबांचे काय असतील किंवा दादांचे काय असतील या बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं या आज एक येतील उद्या परत बाजूला जातील. मग कार्यकर्त्यांनी संभ्रम काय करायचं त्यांचा विश्वास पुन्हा ठेवायचा. कार्यकर्त्यांनी कोणासाठी मांडायचं हा महत्वाचा विषय आहे. ही एक येतील या नाही येतील भविष्याचा विषय आहे. पण जे आम्ही सर्वसामान्य 40 वर्ष एकत्र काम करतोय ह्यांचं काम केलं आम्ही ह्या पवार कुटुंबातलं न काय निस्वार्थीपणे सगळे रात्री दिवस केला आणि उद्या बाहेर 2 भाग होत्या दोन्हीकडे 2 पुलता इकडे होतं पुलता इकडे होतं आणि मग कार्यकर्ते सर्वसामान्य भरडला जातो. जे शहरामध्ये तालुक्यामध्ये कार्यकर्त्याचा एखादा कोण बघत नाही का तुम्ही जाता जेवण खाऊन आपल्या घरी करता तुमचे नाते सांभाळता आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काय करायचं असा त्यांचा प्रश्न आहे. आणि मग आता ही दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे काय वाटतं? आले पाहिजे बारामतीकर म्हणून आले पाहिजे. आले पाहिजे. काय तुमचं काय म्हणणं? बारामतीकर देखील आलेच पाहिजे दोघं येतील अशा अपेक्षा पण आहे. घटक आहेत घटक असल्या कारणाने साहजिक एकत्र यावं आणि दोघांनी एकत्र आलं तर बारामतीचा नक्कीच विकास आणि त्याला हातभार लागेल हे नक्की ठीक आहे. आणि यांच्या भाषेत थोडं हे म्हटलं की आता कार्यकर्त्यांनी काय करायचं कार्यकर्त्यांनी वाळली मटकी खायची ह्याच्याविषयी काय करायचं. जर आपण बघितलं एकंदरीत आता की पवार कुटुंबामध्ये फूट पडली होती आणि दोन पवार कुटुंब विभागले गेले होते. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये दोन्ही पवार कुटुंब एकत्र येणार का आणि नवीन काय ट्विस्ट येणार हे आपल्याला पाहावं लागणार.